त्याला आवाज येतोय? येस सर. ओके. तर आज आपण सीड कॅलिब्रेशन कसं करतात हा एक टॉपिक बघू. त्याच्याशी रिलेटेड एक व्हिडिओ मी तुम्हाला तो पण शेअर करतो. स्क्रीन विजिबल आहे सर्वांना? येस सर. ओके. तर लास्ट लेक्चरला आपण सीड मीटरिंग मेकॅनिझम बघितले होते. त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला व्हिडिओज पण मी दाखवले होते. तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही याच्याशी संदर्भात भरपूर व्हिडिओज यूट्यूबवर अवेलेबल आहे, तुम्ही बघू शकता. ॲनिमेशन्स पण बघू शकता. आपण आज आपण हा टॉपिक बघणार आहे कॅलिब्रेशन ऑफ सीड ड्रिल. आता हे कॅलिब्रेशनची जी प्रोसिजर आहे ही प्रत्येक नोट्समध्ये वेगवेगळी दिलेली आहे. ठीक आहे, प्रत्येक बुकमध्ये वेगवेगळी दिलेली आहे. परंतु जे रिकमेंडेड बुक आपल्या लेसन प्लॅन प्रमाणे आहे ते हे, आणि यामधली प्रोसिजर आपण ॲडॉप्ट करायची जर विचारलं तर इझी गोईंग मध्ये दिलेली आहे. तुम्हाला नोट्स भरपूर असतील तर त्याच्यामध्ये स्टेप्स वेगवेगळे यूज केलेले आहेत. आपण रिकमेंडेड ह्या स्टेप यूज करू. ठीक आहे, दुसरे स्टेप यूज केला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. परंतु जे रिकमेंडेड आपल्याला दिलेलं असते आपण त्याच्याप्रमाणे जर घेतलं तर आपल्याला पुढे प्रॉब्लेम जात नाही. किंवा जो इव्हॅल्युएटर असतो, पेपर इव्हॅल्युएटर, तो रिकमेंडेड आन्सर नुसारच चालतो. त्याला दुसरे आन्सर कदाचित कधी कधी माहीत पण नसतात. त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे कदाचित आपण आपल्या या पद्धतीने चालण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. कॅलिब्रेशन ऑफ शेड्यूल. कॅलिब्रेशन करणे म्हणजे टेस्ट करणे, शेड्यूलची टेस्ट. आता शेड्यूल तुम्ही एखादं विकत घेतलेलं असेल किंवा बनवलेलं असेल तर त्याचा सीड रेट काढायचा. सीड रेट कॅलिब्रेशनचा म्हणजे फील्डवर नेण्याच्या आधी त्याचा सीड रेट काढायचा की याचा सीड रेट किती. ठीक आहे, पर हेक्टर. सीड रेट हा पर हेक्टर काढतात. एका हेक्टरला किती बियाणं लागते, किती फर्टिलायझर लागते, म्हणजे त्याला म्हणतात सीड रेट. सीड ड्रिल कॅलिब्रेशन टेस्ट करणे. जी टेस्टिंग करतात हे एकदम सिंपल आहे, हे आपण लॅबोरेटरीमध्ये करू शकतो. तर त्याच्याकरता जी प्रोसिजर आहे त्याला म्हणतात कॅलिब्रेशन. द प्रोसिजर ऑफ टेस्टिंग द सीड ड्रिल फॉर द करेक्ट सीड रेट इज कॉल्ड एज कॅलिब्रेशन ऑफ सीड ड्रिल. हे पण तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारला जाण्यासारखा पॉईंट आहे. असे पॉईंट्स तुम्ही नोट करून ठेवायचे. हे पहा, द प्रोसिजर फॉर टेस्टिंग द सीड ड्रिल फॉर करेक्ट सीड रेट इज कॉल्ड एज. खाली तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले राहतील. कॅलिब्रेशन ऑफ सीड ड्रिल असे तुमचे ऑब्जेक्टिव्ह बनतात. हे असे ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला सर्च करेल. It is necessary to calibrate the seed drill before putting it into the actual use for desired seed rate. म्हणजे actual use फील्ड मध्ये करण्याच्या आधी आपल्याला त्याचं टेस्टिंग घ्यावं लागेल. प्रत्येक इम्प्लिमेंट जे आहे ते प्रत्येक इम्प्लिमेंटचं यूज करण्याआधी टेस्टिंग केलं जाते आणि ते टेस्टिंगला आपण कॅलिब्रेशन म्हणतो. आता तुमच्या मनात एक प्रश्न येईल की जर मी एखाद्या कंपनीकडून एखादं सीड ड्रिल जर घेतलेलं असेल तर आपल्याला घरी त्याचं कॅलिब्रेशन करण्याची काय गरज आहे, त्यांनी ऑलरेडी केलेलंच असेल. तर त्यांनी ऑलरेडी कॅलिब्रेशन केलेलं आहेच. परंतु आपल्या मनात जर काही डाऊट असेल तर तो क्लिअर करण्यासाठी आपण इथे होम टेस्टिंग पण करू शकतो. किंवा एखादं इम्प्लिमेंट तुम्ही मॅन्युफॅक्चर केलं, एखादा प्रोजेक्ट जर तुम्ही घेतला FMPचा, त्याच्यामध्ये एखादं सीड ड्रिल तुम्ही बनवलं, त्याचा सीड रेट जर तुम्हाला टेस्ट करायचा असेल मी या प्रोसिजरद्वारे करू शकता. ठीक आहे, विकत घेतलेलं इम्प्लिमेंट आपल्याला टेस्ट करायचं नाही, आपण बनवलेले प्रोजेक्ट आपण याच्यावर टेस्ट करू शकतो. कॅलिब्रेशन. So calibration is done to get predetermined seed rate of the machine. So before using the seed drill or seed cum fertilizer in the field, it is calibrated. त्याच्याकरता काही स्टेप्स तुम्हाला दिलेले आहेत. त्याच्यामधले महत्त्वाचे स्टेप्स जे आहे, पहिली स्टेप आहे डिटरमाइन द नॉमिनल विड्थ ऑफ द ट्री. आता याच्यामध्ये किती फरो ओपनर्स दिलेले आहेत तुम्हाला? 4. तर याची विड्थ जर तुम्हाला काढायची असेल तर ही टोटल विड्थ ही झाली, पण एवढी ही विड्थ झाली टोटल. दिस इज द टोटल विड्थ. ठीक आहे, तर विड्थ जर तुम्हाला काढायचं असेल सर्वात पहिले विड्थ काढायसाठी तुम्हाला फॉर्म्युला यूज करावा लागेल. डिटरमाइन द नॉमिनल विड्थ ऑफ द ट्री. तर विड्थला आपण W असे प्रश्न इंडिकेट करू. W इज इक्वल टू M मल्टिप्लाइड बाय S. सो M म्हणजे काय? नंबर ऑफ फोर ओपनर्स and S इज द स्पेसिंग बिटवीन द ओपनर्स इन मीटर अँड विड्थ इन मीटर. आता या दोन याच्यामधलं जे स्पेसिंग आहे हे स्पेसिंग मल्टिप्लाइड बाय याची संख्या. ठीक आहे, हे किती फॉर ओपनर्स आहे त्याच्यामध्ये 4 दिलेले आहे. याच्यामधलं जे स्पेसिंग आहे याचा मल्टिप्लिकेशन घ्यायचं म्हणजे तुम्हाला टोटल विड्थ
This is the total width. Okay, this is the total width. आणि ही जी width आहे ही width मीटर मध्ये मोजतात. W is in meter. Width is measured in meters. ही width तुमची मीटर मध्ये मध्ये. सर्वात पहिली स्टेप आहे तुमची determine the nominal width of the tree. दुसरी आहे find the length of the strip L having nominal width W necessary to cover 1/25 of hectare. आता आपल्याला पर हेक्टर काढायचं आहे. तर आपण फील्ड एरियाला चालवणार नाही, आपण लॅबोरेटरी मध्ये चालवणार आहे. त्याच्याकरता आपण काय करणार, एक लेंथ काढणार, एक नॉमिनल लेंथ काढणार. ती लेंथ आपण कशी काढणार की ही विड्थ जी आहे ही विड्थ कव्हर झाली पाहिजे आणि हेक्टरचा एक 1/25वा भाग या लेंथने कव्हर केला पाहिजे आणि विड्थने कव्हर केला पाहिजे. हेक्टरचा 1/25 पोर्शन जर आपण घेतला तर त्या पोर्शनला या विड्थने कव्हर केलं पाहिजे अशी आपल्याला लेंथ काढायची. ठीक आहे, आपण पूर्ण हेक्टरभर याला फिरवत बसणार नाही. ठीक आहे, एक हेक्टरवर आपण याला फिरवणार नाही किंवा एक हेक्टर स्पेस आपण घेऊन याला फिरवणार नाही. आपण एक लेंथ अज्युम करणार किंवा डिटरमाइन करणार. ती लेंथ आपण कशी घेणार आहे की हेक्टरचा 1/25वा पोर्शन या विड्थने कव्हर केला पाहिजे. तर ती लेंथ काढण्यासाठी आपल्याला दिस फॉर्म्युला यूज करूया. L इज इक्वल टू, आता 1 हेक्टर इज इक्वल टू 10,000 मीटर स्क्वेअर. आपल्याला लेंथ मीटर मध्ये पाहिजे म्हणून हेक्टरचं मीटर मध्ये रूपांतर. ठीक आहे, म्हणजे 10,000 कसं आलं, 1 हेक्टर इज इक्वल टू 10,000 मीटर स्क्वेअर. ठीक आहे, हे 10,000 मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय त्याला विड्थने डिवाइड करायचं आणि 1/25वा पोर्शन मल्टिप्लाइड बाय 1/25. 1/25वा पोर्शन जे 1 डिवाइड बाय 25. आता हे जे मीटर स्क्वेअर आहे आणि विड्थ मीटर मध्ये आहे तर हे मीटर मध्ये कन्वर्ट होईल. मीटर स्क्वेअर डिवाइड बाय मीटर इज इक्वल टू मीटर. ठीक आहे, आणि या 10,000 ला जर 25ने भागाकार केला तर ती 400 येते. 400 डिवाइड बाय W मीटर. लक्षात आलं 10,000 कुठून आलं. 1 हेक्टर इज इक्वल टू 10,000 मीटर स्क्वेअर. 10,000 ला विड्थने डिवाइड करायचं मल्टिप्लाइड बाय 1/25. 1/25 हेक्टरचा पोर्शन. ठीक आहे, तर ती लेंथ येणार 400 डिवाइड बाय विड्थ मीटर मध्ये. ते सिड्रिलची जी विड्थ आपण काढली वरते ती विड्थला या 400 ने डिवाइड करायचं म्हणजे तुम्हाला तेवढ्या लेंथवर तो सिड्रिल चालवायचा आहे लॅबोरेटरी मध्ये. त्यानंतर तुमचं थर्ड स्टेप जी आहे, आता ही मीटरिंग डायग्राम दाखवलेली आहे. ही डायग्राम आता प्रत्येक सिड्रिल मध्ये वेगवेगळे असणार आहेत. आपल्याला ही घ्यायचीच आहे असं जरुरी नाही. त्यानंतर काय करायचं, थर्ड स्टेप आहे डिटरमाइन द नंबर ऑफ रिव्हॉल्युशन द ग्राउंड व्हील हॅज टू मेक टू कव्हर द लेंथ ऑफ स्ट्रिप. आता ही जी लेंथ तुम्ही काढली या लेंथवर जे सिड्रिलचं ग्राउंड व्हील आहे ते या लेंथवर ते फिरवायचं आणि त्या ग्राउंड व्हीलचे RPM किती होतात ते आपल्याला बघायचे. RPM आपल्याला फिरून बघायचे नाहीये, तर RPM आपल्याला काढायचे. हे जे सिड्रिल आहे सिड्रिलचं हे ग्राउंड व्हील आहे. दिस इज द ग्राउंड व्हील. हे ग्राउंड व्हील आहे तुमच्या सिड्रिलचं. ठीक आहे, हे ग्राउंड व्हील आहे. या बाजूला पण एक ग्राउंड व्हील आहे. तर जी लेंथ आपण काढलेली आहे त्या लेंथवर या ग्राउंड व्हीलचे किती RPM होतात ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. ते आपण कसं कॅल्क्युलेट करणार, ऍक्च्युली तेवढ्या लेंथवर आपण फिरत बसणार नाही. तर RPM ग्राउंड व्हील सर्क्युलर आहे. सर्कम्फरन्स इंटू डायमीटर इंटू रिव्होल्यूशन I इंटू D इंटू N. ठीक आहे, सर्कम्फरन्स इंटू डायमीटर इंटू रिव्होल्यूशन I इंटू D इंटू N इज इक्वल टू ज्या लेंथवरती कव्हर होणार. तर L इज इक्वल टू आपण काय काढलं 400 डिवाइड बाय W, किंवा इथे बुक मध्ये लिहिताना 400 डिवाइड बाय W लिहिलं नाही, 10,000 डिवाइड बाय W मल्टिप्लाइड बाय 1.25. इथून तुम्ही 400 डिवाइड बाय W लिहिलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम. ठीक आहे, म्हणजे लेंथवर ही जी लेंथ होणार तयार, सपोज ही लेंथ घेतली, या लेंथवर तुमचे RPM किती होतील, I इंटू D इंटू N. ओके, I इंटू D इंटू N. आता याला काय करायचं, रिशफल करायचं. D इज द डायमीटर ऑफ ग्राउंड व्हील इन मीटर. सगळ्या व्हॅल्यू मीटर्स मध्ये आहेत. सो N इज इक्वल टू
डी आणि पायाला इथे आपण शिफ्ट करून घेऊ. 10,000 डिवाइड बाय पाय इंटू डी इंटू डब्ल्यू इंटू 1.25 इज इक्वल टू 400. 25 ने याला भागितलं 400 डिवाइड बाय पाय डी डब्ल्यू रिव्होल्यूशन पर मिनिट. याच्यामध्ये डायमीटर ऑफ ग्राउंड व्हील आपण मीटरमध्ये जर घेतली, विड्थ मीटरमध्ये घेतली, तर आपल्याला त्याचे रिव्होल्यूशन थेरॉटिकल मिळते, रिव्होल्यूशन पर मिनिट. ठीक आहे, हे आपले थर्ड स्टेप झाले. फोर्थ स्टेप मध्ये आपण काय करायचं आता, जॅकअप द ड्रिल. जॅकअप करणे म्हणजे तुमच्या गाडीचा टायर जर पंक्चर झालेला असेल तर तुम्ही त्या गाडीच्या खाली काय लावता, जॅक लावता. 4 व्हीलर जर असेल तर त्याला तुम्ही जॅक लावता आणि जॅकने काय करता, त्याचं टायर वर उचलता. ठीक आहे, तर आता सीट ड्रिलला काय करायचं, आपल्याला जॅकअप करायचं. म्हणजे त्याचं जे ग्राउंड व्हील आहे ते ग्राउंड व्हील वर ठेवायचं आपल्याला, म्हणजे त्याच्या खाली काहीतरी लावून ठेवायचं, जॅक लावून ठेवायचा. हे जे तुम्हाला दिसते इथे, इथे खाली जॅक लावून ठेवायचं इथे आणि इथे, म्हणजे हे व्हील वर देणार, ग्राउंड पासून हे वर येणार, कारण हे आपल्याला फिरवायचं. कारण जॅक जर लावला नाही तर हे खाली जमिनीला टेकलेलं असणार, हे फिरणार नाही. मग आपण याला काय करू, इथे जॅक लावू, म्हणजे हे वर उचललं जाईल. म्हणजे इथे म्हटलेलं आहे जॅक ऑफ द ड्रिल. जॅक ऑफ द ड्रिल सो दॅट ग्राउंड विल टर्न फ्रीली ते टर्न होणार. त्याच्यानंतर काय करायचं, मेक ए मार्क ऑन द ड्राईव्ह व्हील अँड करस्पॉन्डिंग मार्क ॲट अ कन्व्हिनियंट प्लेस ऑन द बॉडी ऑफ द ड्रिल इन काउंटिंग द रिव्होल्यूशन ऑफ द ड्राईव्ह व्हील. आता काय करायचं, आता जॅक केल्यानंतर काय करायचं, हे जे व्हील आहे आपलं, त्या व्हीलला इथे मार्क करायचं, इथे खडूने मार्क करायचं किंवा मार्करने मार्क करायचं. आणि जे फ्रेम आहे या फ्रेमला इथे कुठेतरी मार्क करायचं, किंवा तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इथे मार्क करू शकता. समजा मी इथे एक मार्क केलाय आणि या फ्रेमवर एक मार्क केला, म्हणजे तुमचे रिव्होल्यूशन मोजण्यासाठी दोन्ही ठिकाणी मार्क करून घ्यायचे. समजा आता याला मी असं गोल फिरवलं तर हा मार्क इथे परत मॅच झाला, म्हणजे याचं एक रिव्होल्यूशन झालं. परत दुसऱ्यांदा फिरवलं, हा मार्क या मार्कला मॅच झाला, हे 2 रिव्होल्यूशन होते. हा लक्षात तुमच्या. त्याला काउंटिंग करण्यासाठी तुम्ही मार्क करायचा. ओके, मार्क ऑन द ड्राईव्ह व्हील अँड करस्पॉन्डिंग मार्क ॲट अ कन्व्हिनियंट प्लेस ऑन द बॉडी ऑफ द सीट ड्रिल. कन्व्हिनियंट प्लेस म्हणजे जिथे तुम्हाला तो मार्क आयडेंटिफाय होईल, सीट ड्रिलच्या फ्रेमवर साईडवर कुठे तुम्ही करून ठेवायचा, आणि एक त्या ग्राउंड व्हीलवर करून ठेवायचा. त्यामुळे काय होईल, तुम्हाला यू हॅव टू मेजर द काउंटिंग ऑफ द रिव्होल्यूशन ऑफ द ड्राईव्ह. त्यानंतर काय करायचं, पुट द सिलेक्टेड सीड अँड फर्टिलायझर इन द रिस्पेक्टिव्ह हॉपर्स. प्लेस ए सॅक्स और कंटेनर अंडर इच पुट फॉर सीड अँड फर्टिलायझर. त्यानंतर काय करायचं, ही सीड जे आहे तुमचं, हे हॉपर मध्ये सीड आणि फर्टिलायझर फिल करायचं. आणि हा जो सीड बूट आहे, बूट म्हणजे हा जिथून या सीड ट्यूब मधून तुमचं सीड खाली ड्रॉप होईल, इट इज कॉल्ड एज सीड बूट. तर बूटला काय करायचं, इथे एक पिशवी लावून ठेवायची, सॅक लावून ठेवायची. याला आपण एक सॅक लावली, सपोज इथे एक सॅक लावली, एक सॅक लावली, तर सॅक लावून ठेवायचे, कारण आपल्याला ते सीड कलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. Put the selected seed and fertilizer in respective hopper and place a sack or container under each boot of the seed. Boot म्हणजे जिथे सीड पडते सीड ट्यूब मधून फर ओपनर जवळ तिथे. त्याच्यानंतर सेट द रेट कंट्रोल ऍडजस्टमेंट फॉर सीड अँड फर्टिलायझर फॉर ड्रिलिंग अँड मार्क द पोझिशन ऑन कंट्रोल फॉर द रेफरन्स. आता सीड ड्रिलवर हॉपर मधून जे सीड तुमच्या खाली पडते तिथे पण ऍडजस्टमेंट दिलेली असते, त्याला थोडंसं ऍडजस्ट करायचं. त्याच्यानंतर एंगेज द क्लच ऑन और ऑफ फॉर द हॉपर्स अँड रोटेट द ड्राईव्ह व्हील ॲट स्पीड. आता क्लच ऍडजस्टमेंट काही सीट ड्रिल मध्ये दिलेली असते, काही सीट ड्रिल मध्ये दिलेली नसते. जर क्लच तुम्ही ऑन केला तर सीट पडणं खाली चालू होऊन जाईल, क्लच जर ऑफ केला तर ते हॉपर मधून सीट खाली पडणं बंद होऊन जाणार. लक्षात आलं. मग तो क्लच ऑन करून द्यायचा, म्हणजे हॉपर मधून सीट हे खाली पडेल. आणि काय करायचं, ते जे व्हील आहे ग्राउंड व्हील, हे जे आरपीएम आपण काढले एवढे आरपीएम ने ते फिरवायचं. हे जे आरपीएम आपण काढले एन इज इक्वल टू 40 डिवाइड बाय पाय टी डब्ल्यू, एवढ्या आरपीएम ने ते फिरवायचं. आता इथे सपोज 7 आरपीएम झालेले असेल तर 7च आरपीएम तेवढे फिरवायचे. 7 आरपीएम झाल्यानंतर काय करायचं, वेट द क्वांटिटी ऑफ सीड अँड फर्टिलायझर ड्रॉप फ्रॉम इच ओपनर अँड रेकॉर्ड द ऑन डाटा शीट. आता ते जे सॅक्स आपण खाली बांधलेले आहे त्या सॅक मध्ये जे सीड अँड फर्टिलायझर जमा होईल त्याची क्वांटिटी वेट मोजायचं, त्याचं किती वेट.
ठीक आहे. त्याच्यानंतर कॅल्क्युलेट द सीड अँड फर्टिलायझर ड्रॉप इन kg per hectare अँड रेकॉर्ड ऑन द डाटा सेट kg per hectare. त्याच्यानंतर रिपीट द प्रोसेस बाय सुटेबल ऍडजस्टिंग द रेट कंट्रोल टिल द डिझायर रेट ऑफ सीड ड्रिल इज ऑब्टेन. आता काय करायचं, आता जी लेंथ आपण काढली त्या लेंथला किती आरपीएम होतात ते आरपीएम आपण एवढे काढले, तर तेवढ्या आरपीएम ला जे सीड आपल्याला मिळणार त्याचं वेट बघायचं. ठीक आहे, म्हणजे एवढ्या लेंथला एवढं सीड मिळते तर पूर्ण हेक्टरला किती मिळेल हे आपल्याला थेरोटिकली कॅल्क्युलेट करावं लागेल kg per हेक्टर. लक्षात आलं? एवढ्या आरपीएम ला इतके मिळतात. ठीक आहे, तर लेंथ ही 1 हेक्टर जर असेल तर त्याचे आरपीएम किती मिळतील किंवा किती वेट होईल ते वेट आपल्याला त्याच्यानुसार कॅल्क्युलेट करायचं. वेट द क्वांटिटी ऑफ सीड अँड फर्टिलायझर इन बरोबर कॅल्क्युलेट द सीड अँड फर्टिलायझर ड्रॉप इन kg per hectare रेकॉर्ड ऑन द डाटा सेट. आता आपल्याला काय करायचंय, 1/25 ऑफ हेक्टरला इतके kg मिळते तर पूर्ण हेक्टरला किती मिळेल त्याच्यावरून आपण अंदाज काढू शकतो. ही प्रोसेस रिपीट करत राहायची. सीड ऍडजस्टिंग द रेट कंट्रोल टिल डिझायर्ड रेट ऑफ सीड अँड फर्टिलायझर इज ऑपरेट. आता जो हॉपर मधून जो सीड आपल्याला मीटर होतो त्याचा सीड रेट कमी जास्त करायचा, परत ही स्टेप रिपीट करायची. अशा तुमचे स्टेप सगळ्या तुम्ही काय करत जायचे, रिपीट करत जायचे. आणि 2-3 रिडिंग तुम्ही घेतले त्याचा तुम्ही ऍव्हरेज करायचा. ठीक आहे, हेक्टरच्या 1/25% जर घेतला तुम्ही तर त्याला एवढे kg सीड मिळते, तर पूर्ण हेक्टरला किती मिळेल त्याच्यावरून तुम्ही एक अंदाज काढू शकता. इट इज कॉल्ड एज कॅलिब्रेशन ऑफ सीड ड्रिल. म्हणजे एका हेक्टरला किती बियाणं लागते सीड ड्रिलचं याच्यावरून तुम्ही सिंपल काढू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला आय विल शो यू वन व्हिडिओ रिगार्डिंग दॅट, सो यू विल गेट complete idea. So I will show it videos for the calibration of the seed drill of the drive wheel. So if you know the diameter for 1 for any, so let us see. This is the screen visible आहे का सर्वांना? Yes, sir. Okay. Then you can find out the width of the seed drill will be equal to n is the number of 1, 2, 3. In this case 3 into 7 phoropteros are there, so therefore n is 7. Therefore the width of the seed drill will be n into s. You can calculate that one. Next is length of the strip of land for an area of 1 by 25 hectare. So basically when you calculate or you do the calibration, you have to use the seed drill, or means you have to test it for at least 1 by 25th of hectare. So therefore 1 by 25th of hectare will be equal to 400 divided by width of the machine, because the length, how much length it will cover to cover the 1 by 25 hectare. So then 1 by 25 hectare is 1000 by 25, it is 400 meter square. To cover 400 square meter, how much length the seed drill has to cover, you have to find out. That is 100 by w meter, where w is equal to n into s or width of the seed drill. Next is the rpm of the ground wheel to cover the length L. So the rpm is revolution, not exactly per minute, but in the case of calibration you have to rotate it by hand or by any other means. So you have to need the revolution. You can say instead of rpm, you can get it revolution of the ground wheel to cover a strip of length L. So in this case this is called the revolution, just not the rpm, but you can say revolution of the ground wheel. So you have to calculate that one. So how to calculate? Because we know the diameter of the wheel, the diameter of the wheel is known as the ground wheel. So if you know the diameter, then pi d will be the one revolution, it will cover pi d. Therefore n revolution is needed to cover the length L. Therefore L is equal to pi d n. So pi d n length or L is already calculated, this is 400 by w. That's why the n will be equal to 400 into pi into d by w, if d is known and w is already calculated.
So from there, therefore, after finding out the length, number of revolution, so first you have to jig the seed drill, make a mark on the drive wheel and the body of the drill to help counting the RPM. Instead of RPM, you can say revolution, a revolution of the drive wheel. So revolution of the right drive wheel you have to find out. So fill seed drill seed in the hopper. So before that, so the hopper should be filled up and place container under the each boot, so that you can from the seed tube whatever the seeds are collected, that can be collected. So after that, set the seed rate control adjustment. So seed rate control adjustment in the metering device should be adjusted for the particular soil condition or for particular seed drill according to the seed rate required. Then engage the clutch and rotate the ground wheel for n revolution. So you rotate it for n revolution by hand or by any other means. Then you collect the because there is the n is the number of revolution, that is 400 pi d by w already calculated previously. Therefore, after collection from the each boot separately, then you can weigh them. So after weighing the seed collected in the container, that is WS is the kg is the weight of the seeds collected from all the boats. Then calculate the seed rate in kg per hectare. That is equal to WS by 400 into 10,000. So WS is the weight of the seed and 400 is the area. For that area, already we calculated the how many number of revolutions. So that's why into 10,000 or 1 hectare, that is 15 to WS kg per hectare. So therefore, the seed rate can be calculated in this way. It's very simple. So now it's time to compare the calculated seed rate with the recommended seed rate with all the modification and Hello, sir. हॅलो, आवाज येतोय? Yes, sir. ओके ओके, ठीक आहे. टेस्ट फॉर सीड युनिफॉर्मिटी. युनिफॉर्मिटी जर आता सीड जे आहे, समजा आता हे सीड इथून ड्रॉप होत आहे सपोज, तर हे समजा इथून सीड माझा ड्रॉप झाला, ठीक आहे. थोडं डिस्टन्स गेल्यावर परत हे दोन किंवा 3 सीड ड्रॉप झाले. आता इथे सीड ड्रॉप होताना मिस होते का नाही, हे जर मला चेक करायचं असेल तर युनिफॉर्मिटी टेस्ट मला बघायची. त्याच्याकरता स्टिकी बिल टेस्ट आहे. स्टिकी बिल टेस्ट म्हणजे हे जे ड्रिल आहे,
या सीड ड्रिलच्या खाली ना एक असा बेल्ट लावायचा, फ्लॅट बेल्ट, आणि त्या बेल्टवर काय करायचं, ग्रीस लावून ठेवायचं. ठीक आहे. द स्पीड ऑफ द बेल्ट इज इक्वल टू रनिंग स्पीड ऑफ द ड्रिल. सीड ड्रिलचा जो रनिंग स्पीड आहे त्या रनिंग स्पीडवर बेल्टचा स्पीड असला पाहिजे. त्यानंतर त्याच्या खाली काय करायचं, एक स्टिकी लेअर ऑफ ग्रीस त्या बेल्टवर लावायचा. ग्रीस का लावायचा, कारण ते सीड ड्रिल मधून जे सीड ड्रॉप होईल ते बेल्टवर ड्रॉप झाला पाहिजे, स्टिक राहील त्याच्यामध्ये. Operate the drill and observe the number of seed drops and average distance between the two seeds for each meter of belt. म्हणजे तुमचं जे बेल्ट आहे त्या बेल्टवर मी वाटल्यास डायग्राम काढून दाखवतो. समजा हा बेल्ट आहे एक, या बेल्ट वर तुम्ही सीड ड्रिल ठेवलं, त्यांना ग्रीज जर लावलं तर त्याच्यानंतर याच्यामध्ये जे सीड ड्रॉप होईल ते जे इक्वल डिस्टन्सवर ड्रॉप होते की नाही. समजा 2 सीड इथे पडले, 2 इथे पडले, 2 इथे पडले, एक मिस झालं, 2 इथे पडले, याच्यामधलं हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स इक्वल येते आहे की नाही, आणि नंबर ऑफ सीट्स हे इक्वली पडतात की नाही, हे कशावरून समजेल, ते सीट जे पडेल ते स्टिक राहील, आणि हा बेल्ट असा फिरत राहील इथे गोल. इथे एक पुली लावून टाकायची आणि इथे पण एक पुली लावून टाकायची, इथे एक मोटर लावून टाकायची, आणि बेल्ट हा असा पूर्ण फिरत राहील. ओके. मग ही जी लेंथ आहे ही मीटर मध्ये आहे बेल्टची. या मीटरच्या लेंथवर तुम्ही बघायचं कुठे सीड मिस होते का, कारण जे ग्रीस लावलेलं त्या ग्रीसला ते स्टिक होऊन जाईल आणि आपल्याला त्याच्यावर लक्षात येईल. तर ही जी मेथड आहे याला म्हणतात स्टिकी बेल्ट टेस्ट, सीड युनिफॉर्मिटी टेस्ट करण्यासाठी, की सीड पाहिजे तेवढं पडते आहे की नाही, 2 सीड मधलं डिस्टन्स हा मेंटेन होतो आहे की नाही. कारण फील्डवर जे आपण बियाणं पेरणार आहे ते काही काही अंतरावर पेरणार आहे, असं एकाच जागेवर पेरणार नाही. त्या अंतरावरही पडलं पाहिजे आणि बियाणं पण पडलं पाहिजे, दोन्ही गोष्टी. दुसरी मेथड जी आहे ती सँड बेड मेथड आहे. सँड बेड मेथड मध्ये काय करायचं, एक 25 सेंटीमीटर डेप्थचा एक आर्टिफिशियल बेड तयार करायचा फाईन सँडचा, की ज्याची डेप्थ जी आहे ती 25 सेंटीमीटर असली पाहिजे आणि त्याची लेंथ जी आहे ती 5 मीटर असली पाहिजे, आणि विड्थ जी आहे त्याची सीड ड्रिलच्या विड्थ तेवढी असली पाहिजे. त्यानंतर सीड ड्रिल त्याच्यावर फिरवायचा, आणि सीड ट्यूब जी आहे हे 3 ते 5 सेंटीमीटर आतमध्ये जातील त्याच्यामध्ये, एवढ्या टॉपवर त्या ठेवायच्या. त्यानंतर नंबर ऑफ सीड ड्रॉप अँड ॲव्हरेज डिस्टन्स बिटवीन द सीड ड्रॉप पर बेड लेंथ, तुम्ही त्याच्यामध्ये दिसतेच तुम्हाला ते सँडवर पडलं की, त्याच्यावरून पण तुम्ही बघू शकता. सिंपल टेस्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कल्टिवेटर विथ सीडिंग. कल्टिवेटर विथ सीडिंग अटॅचमेंट म्हणजे काय, याच्यामध्ये दोन्ही ऑपरेशन सायमल्टेनियसली होतात. कल्टिवेटरनी फील्डला तुम्हाला कल्टिवेट करायचं असेल, त्याच्यानंतर तुम्ही सीड ड्रिल चालवणार, तर दोन्ही ऑपरेशन ऍट अ टाइमच होईल. कल्टिवेशन पण होईल आणि सीड ड्रिल पण चालेल. कल्टिवेटरवर काय करायचं, सीड ड्रिल अटॅच करून टाकायचं, दोन्ही ऑपरेशन सायमल्टेनियसली. नंतर कल्टिवेटर विथ सीडिंग अटॅचमेंट. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जाणार आहे मेन प्लॅन्टर म्हणजे काय, याच्यावर आपण जाऊ. त्याच्यानंतर 1 रो ज्यूट सीड ड्रिल आहे, सिंगल रो कॉटन सीड ड्रिल आहे, हे जनरल आहेत, जनरल टॉपिक आहे. त्यानंतर न्यूमॅटिक सीड ड्रिल आहे, याच्यावर आपण नंतर जाऊ. प्लॅन्टर, आपण आता जो प्लॅन्टरवर. आता सीड ड्रिल आणि प्लॅन्टर मध्ये फरक काय. प्लॅन्टर म्हणजे काय, प्लॅन्ट ड्रॉप नाही करत. प्लॅन्ट ड्रॉप करणे म्हणजे प्लॅन्टर नाही. जसं आता प्लॅन्टर काय करते, जे सीड्स लार्ज इन साइज आहे, it is called as planter. The planter is used for those seed which are large in size and cannot be used by manual seed drill. जसं पोटॅटो आहे, त्याच्यानंतर आपलं शुगर केन आहे. ठीक आहे. पोटॅटो, शुगर केन. तर पोटॅटो, शुगर केन हे सीड ड्रिलच्या द्वारे आपण पेरू शकत. ठीक आहे. त्याच्याकरता मग आपल्याला काय लागेल, मोठं डिव्हाइस इम्प्लिमेंट आपल्याला डेव्हलप करावं लागेल, की ज्याच्यामुळे त्याच्या सहाय्याने ते पेरता येईल. त्याला म्हणतात प्लॅन्टर. प्लॅन्टर आणि सीड ड्रिलचं हे जनरली अरेंजमेंट सेमच असते, फक्त मीटरिंग मेकॅनिझम मध्ये चेंज असतो. प्लॅन्टर आणि सीड ड्रिल मध्ये फरक काय, प्लॅन्टर इज यूज फॉर द सीड्स व्हिच आर लार्ज इन साइज अँड कॅनॉट बी यूज बाय द सीड ड्रिल्स, अँड सीड ड्रिल यूज स्मॉल सीड्स. जसं सीड ड्रिल मध्ये गहू, मका, ज्वारी, बाजरी हे तुम्ही राईस त्याच्यामध्ये तुम्ही बियाणं पेरू शकता, पण प्लॅन्टर मध्ये तुम्हाला हे पेरता येणार नाही. त्याच्यामध्ये शुगर केन, बीट्स,
पोटॅटो हे तुम्ही प्लांटरद्वारे करू शकता. ठीक आहे. तर फंक्शन ऑफ प्लांटर काय? ओपन द फरो, मीटर द सीड, डिपॉझिट द सीड इन द फरो, कव्हर द सीड. प्लांटर मध्ये जे पार्ट्स आहेत ते समोर सीड सारखेच आहे, सेम आहे. हॉपर आहे, फीड मीटरिंग डिव्हाइस आहे, नॉकआउट अरेंजमेंट आहे, कट ऑफ मेकॅनिझम आहे, फरो ओपनर आहे, अदर ॲक्सेसरीज. तर सीड मीटरिंग मेकॅनिझम जे आहे प्लांटर मध्ये, त्याच्यामध्ये अशा प्लेट्स लावलेल्या असतात. आता ह्या प्लेट्स खूप मोठ्या असतात. ह्याच्यामध्ये पोटॅटो असेल किंवा काही असेल ते सेल्स लावलेले असतात. ठीक आहे. There are number of seed metering devices in the planter, but most common device is the rotating plate at the bottom of the seed hoppers. काही प्लांटर मध्ये व्हर्टिकल प्लेट पण यूज केली जाते, काही प्लांटर मध्ये हॉरिझॉन्टल प्लेट्स यूज केली जाते. त्या प्लेट्स पण टाइप्स आहेत, एज ड्रॉप, फ्लॅट ड्रॉप आणि हिल ड्रॉप. ठीक आहे. आता ही जे तुम्हाला एक ग्रूव दिसते, या ग्रूवच्या एज वर जर ते सीड कलेक्ट होईल त्याला एज ड्रॉप म्हणतात. त्यानंतर ग्रूव हा फ्लॅट टाईप असेल त्याला फ्लॅट ड्रॉप म्हणतात. आणि हा जो ग्रूव इथे तयार झालेला आहे त्याच्या दोन्ही एजेस वर जर कलेक्ट होत असेल त्याला हिल ड्रॉप म्हणतात. The most common is horizontal seed plate used on the planter. The horizontal seed plate have got suitable notches or holes. याला notch किंवा holes दिलेले असतात इथे, त्याला सेल पण म्हणतात. So depending on the type of notches, it is classified into three categories: edge drop, flat drop, and heel drop. Edge drop carry the seed on the edge in the cell. Edge drop हा edge वर नेतो. Flat drop carry the seed on the flat in the cell. And heel drop allow in only one seed is allowed in the cell at a time. ठीक आहे. तो ओनली वन सीड हे अलो केला जाते ऍट अ टाइम, त्याला हिल ड्रॉप म्हणतात. त्यानंतर रोटेटिंग प्लेट रिसिव्ह द सीड फ्रॉम द हॉपर. हॉपर मधून इथे सीड रोटेटिंग प्लेट रिसिव्ह करतो. द प्लेट मूव्ह under the arrangement of cut-off device which allow only those seeds which are accommodated in the cells. Cut-off mechanism cut off or brushes out excess seed from the cell. Then knockout mechanism is a device that knock out the seed from cell or picker heads of the mechanism. It consists of rollers, star wheel, or rounded points which force into the cell by the pressures. The spacing of the seed or heel in a row is determined by ratio of linear or peripheral speed of the cells and forward speed of the planter by distance between the cell in the metering mechanism. त्याच्यामध्ये नॉकआउट मेकॅनिझम असते, कट ऑफ मेकॅनिझम असते. त्या मेकॅनिझमद्वारे ते सीड ड्रॉप केला जाते आणि एक्सेस सीड हे बाहेर फेकून दिलं जाते. नॉकआउट मेकॅनिझम मध्ये ते जे कट ऑफ झालेलं सीड आहे ते सीड इथे पुश केलं जाते फोर्स. अशी याची सिंपल अरेंजमेंट आहे. आलं लक्षात तुमच्या? त्याला म्हणतात प्लांटर्स. आलं लक्षात तुमच्या? त्याच्यामध्ये शुगर केन प्लांटर्स, पोटॅटो प्लांटर्स, हे असे डिफरंट टाईपचे प्लांटर्स. ठीक आहे. सीड आणि प्लांटर मध्ये तोच मेन फरक आहे. आलं लक्षात तुमच्या? तर आय होप तुम्हाला ह्या टॉपिक समजलेला असेल. 5% सिलेबस फक्त आपला बाकी आहे, जास्त बाकी नाही आहे. तर अजून 30 तारखेपर्यंत वेळ आहे आपल्याला, त्यामुळे आपण थोडंसं स्लोलीच घेत आहे. 30 तारखेपर्यंत आपला सिलेबस 100% कम्प्लीट होऊन जातो. ठीक आहे. आणि महत्वाची गोष्ट अशी सूचना आहे सर्वांसाठी की सर्वांनी जे गुगल क्लासरूमवर सगळे नोट्स मी अपलोड करून दिलेले आहेत, तुमची गुगल क्लासरूम ओपन करा. ईच अँड एव्हरी नोट्स त्याच्यामध्ये आहे. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये क्विज तुम्हाला दिलेले आहे, असाइनमेंट पण तुम्हाला दिलेली आहे, त्यानंतर एमसीक्यूज पण तुम्हाला दिलेले आहेत. आता हे जे एमसीक्यूज आहेत हे एमसीक्यू आम्ही शोधून काढलेले एमसीक्यू आहेत, पण जरुरी नाही की मी दिलेले एमसीक्यू मधलंच सगळं अख्खा पेपर येणार. त्याच्याशी रिलेटेड पण बुक्स मधले एमसीक्यू विचारले जाऊ शकतात. ती एमसीक्यू तुम्हाला शोधायचे. लक्षात आलं तुमच्या? नाहीतर